श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 50. 9व्या अध्यायामध्ये एका धोब्याने यवन राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्री वल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संपुष्टात आणले होते. तो धोबी पुन्हा जन्माला तेव्हा बिदरचा बादशाह झाला. तो आनंदात राहत होता. तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना होती. तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करत असे. त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यास सांगत असत. हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे यवन त्याच्या भजनी लागतात ते अधोगतीत जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत. तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणतात की देव सर्व ठायी आहे. म्हणून मीच म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा. राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्राह्मणावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्म केली. अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीत राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला. अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड बरा होईना. काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यास सांगितले. पापविनाशिनी तीर्थात स्नान करण्याचा उपाय सांगितला. राजाने तेथे जाऊन स्नान केले. तो त्याला तेथे एक यती भेटला. त्या यतीने त्याला सांगितले, राजा, तुला जर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील. तू गाणगापूरला जा. तेथे एक संन्यासी महानुभाव राहतात. त्यांच्या दर्शनाने तुझा फोड बरा होईल. तेव्हा राजा गाणगापुरात गेला. प्रथम यवन राजाला भिवून लोक श्री गुरूंचा ठाव ठिकाणा त्याला सांगेनात. पण तो रागावला. तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठवले. संगमावर स्वामी भेटले. त्यांनी त्याला पूर्वजन्माची आठवण करून दिली. तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होता वगैरे सर्व त्याला आठवले. त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशी विनंती केली. तेव्हा श्री गुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला. मग स्वामींनी आपले राज ऐश्वर्य पाहावे अशी विनंती केली. राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनात जाऊन सर्व परिवारास दर्शन दिले. राजाने यापुढे मी स्वामींच्या सेवेत राहीन असे म्हटले. तेव्हा मुलांवर राज्य सोपवून तू मला श्रीशैल्य येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थात स्नान करून गाणगापुरात परत गेले. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. गुरुचरित्र अध्याय 50 समाप्त. या अध्यायामध्ये गुरुकृपेमुळे एक रजक एक गरीब राजा झाला. म्हणून गुरूंवरती विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चला. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात सुख नक्कीच भेटेल. आपले कर्म चांगले असतील तर जीवनही चांगलेच होईल. म्हणून नितांत श्रद्धा ठेवा गुरूंवरती, श्रीपाद श्री वल्लभांवरती, श्री गुरुदेव दत्तांवरती आणि श्री स्वामी समर्थांवरती. गुरुचरित्र पठन केल्यास व्याधी बरे होतात, संकट दूर होतात. हा अनुभव आहे. गुरुचरित्राचं पठन करा. संकटमुक्त व्हा, व्याधीमुक्त व्हा आणि आनंदी राहा. स्वामी समर्थांचा नाम जप करा. जीवन सार्थकी करा. जीवनामध्ये दुःख आले घाबरू नका. गुरुदेव दत्त नेहमी संगतीला आहेत. ते मार्ग दाखवतील, संकटातून बाहेर काढतील. आणि स्वामी नामाचा जप आपल्याला तारेल, रोज तारेल. म्हणून स्वामी नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.